संगमनेर शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात आता छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ स्मारक उभारण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. 2018 साली तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात संगमनेर नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी ठराव केला होता. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून बसस्थानक परिसरात स्मारकासाठी जागा मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. मात्र एस.टी. महामंडळाच्या धोरणात्मक अडचणीमुळे जागा मिळण्यास विलंब झाला. दरम्यान 2023 साली आमदार सत्यजित तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संगमनेर बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत 6 मीटर बाय 4 मीटर जागा स्मारकासाठी मंजूर करण्यात आली. संगमनेरकरांच्या मतानुसार आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा झाला पाहिजे असं आणि आता एस.टी. महामंडळानं आणि संगमनेर नगरपालिकेने याच्यात करारामुळे या ऐतिहासिक कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. स्मारकासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी लवकरात लवकर सुरू होतील. यासोबतच संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 50 लाख रुपये निधीचा आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून देणार आहे. दोन्ही महापुरुषांची स्मारके दर्जेदार आणि भव्य सुरुवात व्हावी यासाठी आवश्यक सहकार्य आणि भूमिका आमदार तांबे यांनी जाहीर केली आहेत. 2018 सुरू झालेले प्रयत्न, अनेक वर्षांचा पाठपुरावा आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. संगमनेरच्या मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ स्मारक उभे राहण्याचे स्वप्न आता साकार होणार एका दिशेने मोठे पाऊल पुढले आहे. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय.